आता बघूयात मुंबई पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। मुंबई ठाण्यातील मेट्रो प्रकल्पांसाठी 462 कोटींचा निधी तर प्रकल्पांना चालना देण्यावर सरकारचा भर। MMRDAच्या माध्यमातून 350 किलोमीटर लांबीचं मेट्रोचं जाळं। मुंबईतील मेट्रो 2B मार्गिकेतील डायमंड गार्डन ते मंडाले टप्पा ऑक्टोबरमध्ये सेवेत येणार। पहिल्या टप्प्यासाठी सुरक्षा प्रमाणपत्र घेण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात। दुसऱ्या-तिसऱ्या आठवड्यामध्ये मार्गिका सेवेत दाखल होण्याची शक्यता। मध्य रेल्वेवर उद्या रात्री पॉवर ब्लॉक घेण्यात येणार। भायखळा आणि सायन्स स्थानकावर फूट ओव्हर ब्रिजचं गर्डर्स बसवण्याचं हे काम सुरू असणार असल्यामुळे ब्लॉक घेण्यात येणार। पश्चिम रेल्वेच्या पुलाची डागडुजी, चर्चगेट ते डहाणूपर्यंतच्या रेल्वे पूल आणि पादचारी पुलांची पुनर्बांधणी। वापराच्या दृष्टीनं पूल अधिक सुरक्षित। दहशत माजवणाऱ्या गुन्हेगारांना पोलिसांनी आणलं गुडघ्यांवर। हडपसर भागामध्ये या गुंडांनी ऐदोस घातला होता। दरम्यान आरोपींना गुडघ्यावर बसवून त्यांची धिंड काढली। पुण्यात अवजड वाहनांनी घेतला 1475 जणांचा बळी। अहिल्यानगर, सातारा आणि सोलापूर महामार्गांवरील अवजड वाहनांची या ठिकाणी वाहतूक जीवघेणी असल्याचंही समोर। पुण्यात विषाणूजन्य आजारात वाढ। रुग्णांमध्ये ताप, सर्दी, खोकला, थकव्याची लक्षणं। डॉक्टरांची माहिती, त्यामुळे काळजी घेण्याचंही आवाहन। गोरेगावमधील पत्रा चाळीतील घरांच्या बांधकामाची प्रतीक्षा आता संपुष्टात, तर 4 भूखंडांवर 2343 घरं बांधण्यात येणार। कात्रज प्राणी संग्रहालयामध्ये लवकरच नव्या प्राण्यांचं आगमन होणार। आफ्रिकन अमेरिकन माकडं पाहण्याची पर्यटकांना संधी मिळणार। प्राणी संग्रहालय व्यवस्थापनाची माहिती।